नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता या पवित्र सणावरील स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करू या ठिकाणी आजच्या या पवित्र दिनी श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ मालाड पूर्व शिवसागर ताळ कमिटी गुरुवार विलेज मालाड यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीदेव सत्यनारायणची महापूजा आयोजित करून गेली 22 वर्ष या भगवंताची पूजा अर्चन करून या ठिकाणी भगवंताला आवडतं ते म्हणजे नामस्मरण. डबलवारीच्या माध्यमातून या ठिकाणी आपली परंपरा जतन करण्याचं मोठं पवित्र कार्य या ठिकाणी श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ या ठिकाणी करत आहे. आज हे 22 वर्ष आणि या निमित्त सुद्धा या ठिकाणी आज तिरंगी डबलवारी भजनाचा जगदीश साहेब या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यासाठी आम्हाला 3 बुवाची निवड केलेली मी स्वतः सुशील गजानन गोढणकर, मुक्काम पोस्ट शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, सुखवस्तीसाठी भांडूप, मुंबई. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आमचे दुसरे सन्माननीय बुवा आहेत ते विजय उप गुंडू सावंत आणि सन्माननीय आमचे विनोद बुवा चव्हाण. आम्हा 3 बुवाला या ठिकाणी आमंत्रित करून या भगवंताचं नामस्मरण करण्याची सुवर्ण संधी आपण दिली. त्याबद्दल प्रथम या ठिकाणी श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ मालाड पूर्व या मंडळाचे या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतोय. या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय आमचे परममित्र आणि आमच्या मालाडची आमच्या कोकणची शान ते म्हणजे श्री संदेश बुवा कसबले. त्याचबरोबर या कार्यकर्ते मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष सत्यवानजी नाईक, सचिव सीतारामजी कसबले, त्याचप्रमाणे खजिनदार मंगेशजी परब यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत केलेली आहे ते आमचे तरुण वर्ग या ठिकाणी अवघा रंग एकेची झाला. एका रंगाच्या एका पेहरावामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जे झटतायत ते सर्व माझे तरुण मंडळ या ठिकाणी त्यांना या ठिकाणी नमस्कार करतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली संस्कृती जपताना आपण ज्या गुरुजींचे शिक्षण घेतलं, ज्या गुरुजींकडे आपण धडे घेतले, त्या गुरुजींमुळे आपण कुठेतरी नावारूपाला आलो आहोत. ही जाण ज्यांनी ठेवली तो खरा शिष्य नाही का. आणि म्हणून या ठिकाणी आम्हा सर्वांचं आदरस्थान कोकणरत्न गुरुवर्य बुवा श्री श्रीधरजी मुंडेकर यांच्या ठिकाणी सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्यांचं सुस्वर भजन ऐकण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली. आम्ही नेहमीच त्यांच्या सान्निध्यात असतो. एकदा जोरदार टाळ्या आमच्या श्री गणेश प्रासादिक भजन मंडळासाठी होऊ द्या. आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करून ही संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या मालाड म्हटलं की जसं आमचं भांडूप म्हणजे भजनाची पंढरी, तसेच हे मालाड म्हणजे ही सुद्धा भजनाची पंढरीच आहे. अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही कारण आज वेळेचं आम्हाला बंधन दिलंय. मला पहिला तर एक तासा वेळेचं बंधन आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे सर्वांना मनाप्रमाणे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय. आमचे परममित्र राजे नाडणकर बुवा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनाप्रमाणे या ठिकाणी त्यांना सन्मानित करतोय. सगळ्यांची नावं घेत नाही, कोणी राग धरू नये.
या कार्यक्रमासाठी अनेक लांब लांबून जे भजन रसिक आले त्यांच्यासुद्धा त्यांनी नतमस्तक होतोय. त्यानंतर भजनातील माझ्या आराध्य दैवत कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम, भजन सम्राट परशुराम बुवा पांच्या, भजन सम्राट विलास बुवा पाटील माझ्या दैवतांच्या चरणी नतमस्तक होतोय. माझी कुलदेवता, माझी ग्रामदेवता, माझे माता पिता जनाची वारवंतन करून तो रामपरमची बालक परस्त्री माते समान मानणाऱ्या माझ्या शिव छत्रपतींना, स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या माझ्या शंभू छत्रपतींना माताची गौरवाचा मुद्रान करून जगल्या तमाम आईबा भजन रसिकांचे आशीर्वाद घेऊन, माता भगिनींचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी तिरंगी वारीच्या पहिल्या वर्गात सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मंडळी, आमच्या कसबले बुवांच्या ठिकाणी खरोखर मनपूर्वक आभार पुन्हा एकदा मानतोय. कारण गेली अनेक वर्ष हा कार्यक्रमाचा मी 2 वेळा येऊन सुद्धा गेलो या कार्यक्रमाच्या वेळी. असे भजन रसिक या ठिकाणी म्हणजे नामवंत भजन रसिक आहेत. आज तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्हाला ज्ञात असेल, पण मालाडच्या ह्या भजन रसिकांचं जे नाव आहे ते अखंड मुंबईभर आहे. अखंड मुंबईभर या भजन रसिकांचं नाव आहे. आणि या ठिकाणी कार्यक्रम करायचा ही माझी बरेच वर्षापासूनची इच्छा होती, पण या वर्षी ती पूर्ण झालेली आहे आमच्या कसबले बुवांमुळे. या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या बुवांसाठी टाळ्या वाजू द्या. कारण अशा ठिकाणी वारी करण्याचं हे स्वप्न सगळ्यांचं असतं बघा, नाही का. आणि म्हणून थोडक्यात ज्या ज्या गोष्टी करता येतील, चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतील त्या करण्याच्या या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज तिरंगी सामना आहे, वेळेचा भाग आम्हा तिन्ही बुवांना आहेच. आणि जास्तीत जास्त भजन कसं ऐकायला मिळेल, तुम्हाला कसं ऐकवायला मिळेल याची या ठिकाणी आम्ही नक्कीच नोंद घेऊ. जास्त वेळ सुरुवात पहिली बारी माझ्याकडे आहे. भजन रसिकांना या ठिकाणी आम्ही विनंती करतोय की कृपया आसन व्यवस्था मंडळाने केलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी जर बसून जर या बारीचा आनंद घेतला तर आम्हालाही खूप बरं वाटेल, मंडळालाही खूप बरं वाटेल. अनोखा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे बघा. सगळ्या तुम्हाला वाटत असेल की आमच्या पाठीचे पतंग उडतात ते होते, ते मधले बुवाला उडत म्हणजे डुलतातच अगदी. म्हणजे अतिशय वेगळा उपक्रम, म्हणजे आम्ही कधी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं असं. म्हणजे आमच्या बहुतेक वरती हवेत उडवण्याची अगदी तयारी केलेली आहे अशी वाटतं. एकदा जोरदार या कलावंतासाठी एकदम टाळ्या वाजूया. अतिशय सुंदर या ठिकाणी या पतंगामधून भावेश त्यांनी ही कलाकुसर केलेली एका जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजव्या. अशीच कला त्याची वृद्धिंगत होत या भगवंताची प्रार्थना करतोय. सन्मान्य गजानन मोरे यांच्याकडून या ठिकाणी माझे पप्पाचा विनोद मांडवकर यांच्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. आनंदाने स्वीकारतो. का जोरदार टाळ्यांच्या केंद्रात स्वागत होत द्या. मंडळी, बाकी काय जास्त नाही, फक्त टाळ्यांचा प्रतिसाद हा तुमचा पाहिजे, टाळ्यांचे आशीर्वाद हे तुमचे आमच्या पाठीशी पाहिजे. बाकी काही मजा येणारच आहे, कारण तिने बुवा तसे जर कोण कमी नाही त्याच्यात. त्याच्यामुळे बारीची जे उत्तरंगात अगदी चांगली रंगत जाईल याची काळजी आम्ही घेऊ आणि तुम्हा सर्वांचं समाधान होईल याची काळजी आम्ही नक्की घेऊ. भजनाला सुरुवात करतो, कारण पहिली बारी माझ्याकडे काय बोलत राहलं तर भजन मागे राहू त्याला, आणि भजन मागे राहलं तर सगळ्यात पाठी राहला नाही का. कारण आता याच्यापूर्वी जे या मातीवर किंवा या जागेवर संस्कार करून गेले ते आमचे मुंडेकर बुवा, त्यांनी आता जे भजन केलेलं आहे म्हणजे खरोखर ही भजनाची परंपरा आम्ही म्हणतो ना, आणि अगदी आवर्जून नाव घ्यावं या भजनी कलावंतांचं. आमचे असे मुंडेकर बुवा यांनी भजन केले, त्यामुळे त्यांना साजेसं असं भजन करायचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेता तेजस जांभवडेकर या ठिकाणी आलेला आहे. त्याचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गतीने पुन्हा एकदा स्वागत करूया आपण. माझ्या बोलत घर दुःख होय ना माणूस या.
जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या चिंतती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या चिंतती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. दुःखामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख आहे स्वामी. दुःखामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख आहे स्वामी. कष्टामध्ये भय आहे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. दुःखामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख आहे स्वामी. कष्टामध्ये भय आहे स्वामी, वेदनेचा अंत मनी आवडी गायनाची प्रभूला. मनी आवडी गायनाची प्रभूला. मनी आवडी गायनाची प्रभूला. मनी आवडी गायनाची प्रभूला. करी सुस्वरे नित्य जो गायनाला. करी सुस्वरे नित्य जो गायनाला. तपाच्या त्वरे संकटाते निवारी. तपाच्या
शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी पुंडलिका वरदे श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव हरता वक्रतुंड श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण ग्रामदेवता श्री कामेश्वर श्री रांगेश्वर श्री रामेश्वर श्री आरेश्वर श्री गुणकेश्वर हरी श्री ब्राह्मणदेवाचा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ श्री स्वामी समर्थांचा गिरावण देवी मातेचा मौनाई देवी मातेचा भजन सम्राट गुरुदेव काशीराम ओगन करा भूषण गुरुदास आज स्पर्धेत बसल्यासारखा वाटायला लागला कारण वेळ खरोखर महत्वाची वेळ आहे आणि आता सध्या खेळ पण खूप महत्वाचे आहेत सध्या निवडणुकीचं वातावरण सगळीकडे आहे नाही का प्रचार जोरदार चालू आहे तरी पण एवढ्या प्रचारामध्ये सुद्धा आज माणसं म्हणजे उमेदवारांच्या वाटणेक माणसं येत नाही पण आज या मंडळाची खरी ताकद ही आहे की एवढे सकाळी प्रचार चालू असताना सुद्धा एवढ्या मोठ्या उपस्थिती या ठिकाणी हे भजन रसिका ही आमची पोच पावते या मंडळाची पोच पावते नाही का आणि ही परंपरा जपलेली आहे एवढी वर्षाची परंपरा आहे साधी सुधी गोष्ट नाही बघा म्हणजे 22 वर्ष ही परंपरा अखंडितपणे चालली होती त्या मंडळाच्यासाठी एक त्या भगवंताकडे एक प्रार्थना करेन जशी 22 वर्ष झाली तशी अगदी 100 वर्ष होऊ दे आणि त्याच जोमाने आणि त्याच निष्ठेने या भगवंताचं पूजन होऊ दे या भगवंताच्याकडे प्रार्थना करतोय म्हणजे पहिली बारी माझ्याकडे आहे आणि पारंपरिक बारी आहे नाही काय आणि परंपरेप्रमाणे पहिली बारी अगदी भजनाला अनुसरून या ठिकाणी करायची असते नाही काय मनोरंजन ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच तुमच्यासाठी आम्ही करणार आहोत की मी सुद्धा करणार आहोत ते गजराच्या माध्यमातून याचं नाव राहुल वाटतं हा तरीच बघा नंदू सबका बंधू या ठिकाणी भजनप्रेमी आमच्या सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व आहे नंदू एकदा जोरदार टाळ त्याच्यासाठी होत होता तरी बोलले टाळावरून नाही बसत या ठिकाणी माझे मेवणे संदीप बुवा पुर्लेकर आमचे नारायण बुवा मेहतर यांचे शिष्य आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी आलेले आहेत त्याचं त्या ठिकाणी स्वागत करतोय
धनी 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 धारे सारे नि धनी मद गम रे गा मर रे रे सा हरि भजना विण काळ घालवून तोरे हरि भजना विण काळ घालवून तोरे हरि भजना विण काळ घालवून तोरे गौरीचा सापा भिक्की भावा गौरीचा सापा भिक्की भावा गौरीचा सापा भिक्की भावा भेटी नाही शिवा शिवा भेटी नाही शिवा शिवा अंतरिता ज्ञान दिवा अंतरिता ज्ञान दिवा अंतरिता ज्ञान दिवा मानवून तोरे हरि भजना शिवशंकरा हरिहरा शिवशंकरा हरिहरा शिवशंकरा हरिहरा
तांडव करीसी तांडव Om Namah Shivaya.
या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हॅलो. या ठिकाणी शिवसेनेचे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे सचिन पाटील सर या ठिकाणी आलेत. त्यांनी आमच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली, त्यासाठी आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. त्यांचे रिश्ते मशाल सर्वांनी लक्षात ठेवा. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या वतीने सचिनदादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागतच करतोय. आमच्या तिन्ही बुवांच्या भजन मंडळाच्या तर्फे या ठिकाणी स्वागत करतोय. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतोय. शुभेच्छामध्ये असं सांगतो की एक चांगला उमेदवार आपल्या या ठिकाणी दादांच्या वतीने उभा आहे, तर त्यांना सगळ्यांनी भरघोस पाठिंबा द्या आणि भरघोस मताने त्यांना विजयी करा ही तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा वा धन्यवाद धन्यवाद. बस का आता कसं धन्यवाद धन्यवाद. हो नक्की नक्की धन्यवाद. या ठिकाणी सुंदर सुरुवात बुवा सन्मान्य श्री संतोषजी सावेकर वैभव आणि कोकिसरे यांच्या वतीने या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय. माझ्या सासरवाडी सुद्धा दिलेली आहेत पहिला बक्षीस. धन्यवाद. त्याचप्रमाणे अखंड भजन संप्रदाय प्रतिष्ठान अध्यक्ष सन्मान्य आमचे परममित्र आणि सुप्रसिद्ध भजनी बुवा राजेंद्र नाडणकर यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. हॅलो. त्याचप्रमाणे जे अगदी परममित्र म्हणजे लहानपणापासून आमची मैत्री आहे ते आमचे युट्यूबर्स आमच्या योगेश सुर्वे आमच्या जोगेश्वरून आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सर्व युट्यूबर्स या ठिकाणी आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतोय. हॅलो. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्यांना भजनाचा आस्वाद घेता येईल. हॅलो. त्याचप्रमाणे जयराम जांभोडेकर सन्मानित श्री जयराम जांभोडेकर यांच्याकडे या ठिकाणी माझ्यासाठी 100 आणि विनोदसाठी 50 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे आनंदाने स्वीकार करतोय. त्याचबरोबर परमपूज्य आई वडील कैलास मीना आत्मारा अमृत सावंत देसाई यांच्या स्मरणार्थ भजन मंडळात या ठिकाणी सप्रेम भेट आहे. या ठिकाणी 201 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे अमरेश भाऊ वेंगुर्लेकर या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय. त्यांच्याकडून या ठिकाणी आशीर्वाद रुपये 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर अतिशय साऊंड सुरुवातीला काही सगळेजण सुरुवातीला साऊंडवाल्यांचं कौतुक करतात आणि जो विषय, पण मी सुरुवाती या गाणं झाल्याशिवाय कोणत्या साऊंडवाल्यांचं कौतुक करीत नाही. पण अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी राहिले. त्यांच्याकरिता जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यांना आशीर्वाद देऊन असंच या ठिकाणी तुमच्या धंद्याला बरकत मिळू दे आणि असंच चांगला चांगला आवाज लोकांपर्यंत पोहोचू दे. धन्यवाद. रूपाचा भंग सुरुवात करते. म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, कारण भजन म्हटलं की आज कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, चिंतामणी बुवा, काशीनाथ परब बुवा, जयराम बुवा घाडीगावकर सगळ्यांची नावं आपण अगदी आदराने घेतोय. म्हणजे भजन हेच आहे. सगळेजण सांगतात की भजन भजावा, जपावा, नमावा. भजन म्हटलं तरी सोपं आहे, भजन म्हटलं तरी सोपं आहे आणि म्हटलं तर कठीण आहे. भजनाची महती या भजनाच्या माध्यमातून सांगायचा नक्कीच प्रयत्न करते. आज या ठिकाणी सर्व ठिकाणी या गोष्टी दिसत नाही, त्या गोष्टी या ठिकाणी मला प्रामुख्याने बघायला मिळालं. सगळ्यात मोठी गोष्ट, मी ज्या ज्या ठिकाणी भजनासाठी जातो त्या त्या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो की गोष्ट माझ्या निदर्शनात जर आली नाही तर मी आयोजकांना विनंती करतो की या वर्षी चुकली, पुढच्या वर्षी तरी ही गोष्ट करा. ती म्हणजे या ठिकाणी या मंडळाने जे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खरोखर ही आपल्या या धर्माची ओळख आहे मंडळी, ही आपल्या संस्काराची ओळख आहे मंडळी आणि ही ओळख आपल्याला प्रत्येकाला ठेवलीच पाहिजे. याची जाण आपल्याला ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जाण आपल्यालाही ठेवलीच पाहिजे बघा मंडळी. म्हणून या मंडळासाठी 2 शब्द सांगतो बघा की कोकणची ओळख आणि संस्कृतीचा ठाव आहे. कोकणची ओळख आणि संस्कृतीचा ठाव आहे. मराठमोळी परंपरा आणि कलाकारीला वाव आहे. मराठमोळी परंपरा आणि कलाकारीला वाव आहे. निर्मळ यांचं ध्येय या मंडळाचं, या कार्यकर्त्यांचं निर्मळ यांचं ध्येय, निर्मळ यांचं काम आहे.
निर्मळ यांचं ध्येय, निर्मळ यांचं काम आहे. म्हणून या मंडळाचं मला नव्हे तर मुंबईमध्ये नाव आहे, मुंबईमध्ये नाव आहे, मुंबईमध्ये नाव आहे बघा. पुन्हा एकदा मंडळाला शुभेच्छा देतोय आणि रूपाच्या भांगाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी प्रथम महाराष्ट्र भजन सम्राट पुरस्कार कैलासी भीमसेन कृष्णा ठाकूर किंजवडे देवगड यांच्या स्मरणार्थ यांचे त्यांचे सुपुत्र उद्योजक सन्मान्य श्री शिवाजी ठाकूर साहेब यांच्याकडून या ठिकाणी सप्रेम भेट 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय, स्वीकार करते. धन्यवाद. आमचे सन्मान्य श्री शिवाजी ठाकूर साहेब आमच्या किंजवड्याचे रहिवासी आहेत. गणपतीला आम्ही दरवर्षी त्यांच्याकडे भजन करतोय. म्हणजे त्यांचे गोष्ट सांगतो तुम्हाला की रात्रभर भजनाचे त्यांच्याकडे कार्यक्रम होत असतात. न कधी जा, तुम्ही रात्री 2 वाजता जा, नंतर 3 वाजता जा, नंतर 4 वाजता जा, उठून स्वतः साहेब येणार, साऊंड चालू करणार आणि भजनी या सगळ्या मंडळांना ते अगदी प्राधान्य देत असतात. एकदा जोरदार टाळ्या आमच्या शिवाजी साहेबांसाठी होऊ द्या. धन्यवाद. मागे जे आहेत त्यांनी पुढे येऊन बसण्याची विनंती या मंडळाच्या वतीने करतोय. रूपाच्या भांगाला सुरुवात करतोय. आज खरं तर जोडीला एक आमच्या अध्यात्माचे बादशाह म्हणून ज्याचं आपल्या कोकणभर नाव आहे, नव्हे तर महाराष्ट्रभर नाव आहे. आणि दुसरे आहे ते आमचे सन्माननीय सूरमणी कोकणरत्न पुरस्कार प्राप्त सन्मान्य आमचे विनोद बुवा चव्हाण. अतिशय दिग्गज मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्हाला लाभलेले आहे. मगाशी एकाने कोणतरी सांगल्यानी की बुवा पुढच्या वर्षी चौरंगी ही वारी ठेवच्या आणि वाद्यकार बुवांका आणूचा. नाही ना, खरं आता म्हणजे बुवाने विनोद चव्हाण बुवाने जाता आता सांगल्यानी म्हणजे गाढा अभ्यासक भजनाच्या माध्यमातून आणि खरोखर त्यांचं नाव आहे सिंधुदुर्गामध्ये, नाही का. आणि असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं सुद्धा सगळ्या गोष्टी ज्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा होणं खूप गरजेचं आहे, नाही का. सगळेच म्हणजे ना की भजन म्हटलं की हौशे नवशे सगळे येतात ना. सगळ्यांच्या मनाप्रमाणे हो पाया. कुठलाही माणूस परिपूर्ण नसतो, कुठलाही माणूस हा परिपूर्ण नसतो. माझ्याकडे भजन असेल किंवा माझ्याकडे बतावणी असेल की ह्या सगळ्याकडे नाहीये ना. विनोद चव्हाण बुवाकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे आहे ते गुंडू बुवाकडे नाही, आणि गुंडू बुवाकडे आहे ते आमच्याकडे नक्कीच नाही का. ह्या तर आम्ही मान्य करतो, कारण सगळी ही आपल्या कोकणचीच मंडळी आहे. आणि कोकणच्या खऱ्या अर्थाने भजनाच्या माध्यमातून आपल्या कोकणचं नाव सर्वदूर पसरणारी ही मंडळी आहेत बघा. या ठिकाणी दोन्ही बुवांना शुभेच्छा देतोय आणि रूपाचा भांगाला सुरुवात करतोय. तुषार नलावडे आमचे
युट्यूबर्स या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची, सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची, चिरला वेदनेचा, चिरला वेदनेचा मधस्राव हाताळे, कृते कुणाला काढा, रूप 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 पाहता रूप पाहता सुख
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सस्नेह निमंत्रण आहे आम्हा सर्व भजनी कलावंतांच्या वतीने. मुंबई भजनी युट्यूबर्स मित्र परिवार यांच्या वतीने त्यांची टॅगलाईन बघा काय आधी, सुधारतोय भजनाचा रंग. आणि खरोखर सर्वार्थाने हा भजनाचा रंग सुधारला पाहिजे. आणि खरंच बरेच जण म्हणायचे याच्यापूर्वी की बिघडलाय भजनाचा रंग, बिघडलाय भजनाचा रंग. पण आज आम्ही काही लोक बुवांना दोषी ठरवत आहेत, काही लोक आयोजकांना दोषी ठरवत आहेत. पण आज सुरुवात आपल्याकडनं व्हावी. आणि या खऱ्या अर्थाने भजनाचा प्रसार जर कोणी केला असेल सध्या कोरोनाच्या कालावधीनंतर, तर आमचे सर्व युट्यूबर्स, एकदा जोरदार सर्व युट्यूबर्ससाठी या ठिकाणी टाळ्या वाजू द्या. त्यांच्या वतीने या ठिकाणी सांताक्रूज न्यू एकता क्रीडा मंडळ, सांताक्रूज पूर्व, डिमोला कंपाऊंड या ठिकाणी 2 दिग्गज आमचे भजनी सम्राट आहेत. खऱ्या अर्थाने भजनी सम्राट आहेत. आता सध्या आता आम्ही सगळेच भजनी सम्राट झालो नाही का. खऱ्या अर्थाने जे भजनी सम्राट आहेत ते सन्मान्य आमचे गुरुतुल्य विजय परबुवा आणि सन्मान्य लक्ष्मण गुरवबुवा यांच्या ह्या दोन्ही दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा डबलबारी भजनांचा हा सामना होणार आहे. त्यामुळे सर्वांनी भजनी कलावंतांनी या ठिकाणी सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. मुंबई भजनी युट्यूबर्स मित्र परिवार यांच्या वतीने मी सुबुवा सुशील गोठणकर तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतोय. यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परमित्र युट्यूबर्स तुषारजी नलावडे यांच्याकडून माझ्यासाठी 100, आमच्या विनोदसाठी 100 आणि आमच्या ओंकारसाठी 100 असं 300 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे या ठिकाणी दिलेलं आहे. मंडळी कैलासवासी गुरुवर्य चंद्रकांत कदम यांच्या स्मरणार्थ आमचे जुने बुजुर्ग, आमचे भजन सम्राट सन्मान्य चेतवणकर बुवा या ठिकाणी या गावावर मिठवावरून या ठिकाणी आलेले आहेत. या कार्यक्रमाच्या एकदा जोरदार टाळ्या आमच्या चेतवणकर बुवांसाठी सुद्धा होऊन जाऊ द्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते. आशीर्वाद रूपी त्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करते. म्हणजे जेव्हा आठवते मला की मी सुरुवातीला भजन करायला पेटीवर जेव्हा बसलो, पहिल्यांदा जेव्हा पेटीवर बसलो तेव्हा पहिल्या माझ्या बाजूला आमचे चेतवणकर बुवा होते नाही का. आज ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत. बुवांच्या सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद घेतोय. या ठिकाणी आमचे परममित्र आणि सुप्रसिद्ध भजनी कलावंत गणेश जांभळे बुवा हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज या ठिकाणी तबला साथ करतोय या ठिकाणचेच आमचे ओंकार मढव. कारण आज सांगायचा विषय होता, कारण आज भांडूपमध्ये विजय क्रीडा मंडळामध्ये भजन स्पर्धा होती आणि भजन स्पर्धेमध्ये गेले नाही 50 विद्यार्थी तरी होते.
आणि त्यामधून 3 जण फायनलला आले होते आणि त्यांची आज फायनल होती आणि त्या 3 मध्ये माझा विद्यार्थी 2 नंबरला आला होता आणि आज त्याची फायनल होती म्हणून माझी अर्धी मंडळी त्या ठिकाणी होती आणि आता आलेली आहे म्हणून आज या ठिकाणी ओंकार या ठिकाणी मला साथ करतोय त्याचं या ठिकाणी मला आभार व्यक्त करतोय. मंडळी बघा ह्या गोष्टी आमच्याकडे जसं आता मुंडगेकर बुवांनी जे आपले विद्यार्थी तयार केले आज त्यांनी जो एक रोप लावलं होतं त्याचा वटवृक्ष झाला मुंडगेकर बुवा म्हणजे काय आणि खरोखर मी सन्मान माझा खरोखर मला खूप माझा हेवा वाटतो कधी कधी की आज हरियाण बुवा आमचे मुंडगेकर बुवा यांच्यासारख्या दिग्गज कलावंताबरोबर या ठिकाणी मी कार्यक्रम करत असतो हा माझा सन्मान आहे बघा. आणि ही आपण केलेली भजनाची पोच पावते आणखी काय पाहिजे बघा मंडळी नाही का. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय वेळेचा अभाव आहे बुवाना आता काय सुरुवातीला पहिली बारी आहे बुवाना आधी काय बोलण्याची काय जाता जाता वाईट थोडीशी कळ काढू पडला अगदीच ह्या नको त्यांना गजर तुझ्यासमोर सादर करतो थोडक्यात. सन्मान्य अंकुशजी सावंत यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं बहुपुरस्कार पारितोषिक स्वीकार करतो धन्यवाद. त्याचबरोबर पखवाज वादक याच्यासाठी विनायक सावंत यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुपुरस्कार पारितोषिक स्वीकार करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी आज सध्या सगळीकडे 2020चा माहोल आहे. आज या ठिकाणी खरोखर पारंपरिक ह्यात बरेच दिवसांनी पारंपरिक बारी करण्याची एक संधी आम्हाला मिळालेली आहे बघा हे सगळं तुमचं श्रेय आहे मंडळी. पण आज सगळ्यांना माहिती आहे की आज 2020 किंवा काही म्हटलं तरी नवीन जुनी गाणी आता आल्याशिवाय आता सध्या भजन झाल्यासारखं वाटत नाही का. सगळ्या ही गाणी येऊ होई सध्या म्हणजे पूर्वी मंडळी बघा पूर्वी भजनामध्ये मुक्ताबाई नाचायची जनाबाई नाचायची आता शांताबाई नाचल्याशिवाय भजनच होत नाही का. ही परिस्थिती सध्या भजनाची असो मी कोणाला त्याच्याबद्दल दोष देत नाही कारण मला सांगितलं ना की सुरुवात आपल्यापासून करावा नाही का. म्हणून या ठिकाणी माझ्या राजाचा सन्मान म्हणून या ठिकाणी 2 गाणी म्हणतोय ती फक्त ओढ मानून घ्या आवडली तर नक्कीच टाळ्या वाजवा. कारण मंडळी बघा आज आपण सत्यनारायण पूजलाय आपण गणपती हर्षद प्रकाश प्रणाली सावंत यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुपुरस्कार पारितोषिक स्वीकार करतो धन्यवाद. नंतर एकदमच काय तर द्यावं काय मध्ये मध्ये ना वेळेचं महत्व आहे मागा 100 रुपये देऊन वेळ वाढवून घ्यायची लागत. तर मंडळी आपण सर्वजण आरती म्हणतो गणपतीची आरती म्हणतो देवीची आरती म्हणतो दैवतांची आरती म्हणतो संतांच्या सुद्धा आरत्या म्हणतो पण ज्याच्यामुळे आज आपण आरती म्हणतोय त्या राजाची आरती मात्र बहुतेक लोकांना ठाऊक नाही का. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही किती जणांना माहिती आहे मला सांगा आणि कोणी लिहिली हे जरा माहिती आहे का आपल्याला. जर विचारलं तर प्रत्येकाचे हात खालीच असतात. नवीन पिक्चरचं गाणं विचारलं तर सगळ्यांचे हात वरती जातात काही लोकांचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती जी आम्हाला पाठ करण्याची गरज कधी पडली नाही कधी म्हणायची गरज पडली नाही मंडळी हे आमचं दुर्दैव आहे. फक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आमचं काम संपलं. त्याच्या पुढे आमचं काहीच काम नाही. छत्रपती महाराजांचं फक्त नाव घेण्यामध्ये मजा नाही हो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार त्यांनी काय केलंय संभाजी महाराजांनी काय केलं हे आम्हाला एवढे दिवस माहिती नाही पण छावा जेव्हा बघलो तेव्हा आमचा सगळा समजला की छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं नाही आमच्यासाठी. तोपर्यंत आम्ही कधी पुस्तकात उघडलो नाही हो. ही परिस्थिती आमची आहे. पण आपला जर धर्म हा टिकवायचा असेल आपला धर्म जर वाढवायचा असेल तर आपल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो शहाजी महाराज असो जिजाई माता सावित्रीबाई फुले या सर्वांची चरित्र आम्हाला सगळ्यांनी ही आपल्या डोळ्यात खाली यायला पाहिजे वाचनात यायला पाहिजे बघा मंडळी नाही काय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती जी दुर्मिळ लोकांना आता हळूहळू दुर्मिळ होत चालली त्याचा एक चरण नेहमी मी भजनाच्या माध्यमातून मी सादर करत असतो तुमच्यासमोर सादर करतोय नंतर मूळ गजराला सुरुवात करतो. कोण साई कसबले सगळ्यांना विनंती करतोय की माझ्या मागे जे झाले तरी काय बक्षीस वगैरे देऊ नको मग पुढे येऊन बसा. मंडळाची विनंती आहे मंडळी कारण सगळ्यांनी आपली तुमची आसन व्यवस्था केलेली मंडळाने अगदी सुरेख व्यवस्था केलेली आहे सगळ्याच गोष्टी सुरू आहे. मागाशी जा बिर्याणी खाद्याची 2 जणच होते काहीतरी त्यांनाच माहिती आहे काय विषय आहे तो पण अप्रतिम अगदी बिर्याणी होती बरोबर आहे. जेवणाची सोय उत्तमच केलेली आहे. एका जोरदार टाळ्या मंडळासाठी पुन्हा एकदा होते. पुन्हा एकदा विनंती करतोय तुमच्यामुळे माझी 3 मिनिटं गेली आहेत पुढे येऊन बसला असता खूप बरा होईल. चला आरती घ्या. जय देव जय देव जय जय
हो शिवभूपाळा हे तुझा केला जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या या अरण्य शरणार्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भावना कृष्ण गोयना भजना गोदावरी एक प्राणाचे भरती माते जाणारी भीमधरीचा तंगारा भीमधरीचा तंगारा तुमने शेजारी माझा जय महाराष्ट्र माझा धन्यवाद मंडळी. या ठिकाणी गजर घेतोय, थोडक्यात भजन गजर आटपतोय कारण अभंग व्हायला पाहिजे आणि खरं ही पंचपदी होणे खूप गरजेचं आहे मंडळी. त्याच्यामुळे शॉर्टकट मध्ये गजर या ठिकाणी आटपतोय. वेळ किती बाकी आहे? चला. या ठिकाणी मृदुला गवळी डिस्काउंट या ठिकाणी 100 रुपयाचा बॉम्बचा पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे रवींद्र सावंत यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बॉम्बचा पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. ना झगडा ना तंटा ना
भांडण पाहिजे, ना झगडा पाहिजे, नाही तंटा पाहिजे, नाही भांडण पाहिजे. तर या भगवंताच्या दरबारी काय पाहिजे तर भजन आणि भजन पाहिजे बघा मंडळी. भजनाबद्दल बोलणारे खूप आहेत, फक्त वेळेचा अनुभव आहे, वेळेचा अभाव फक्त आम्हाला केला, त्यामुळे लवकर अडकतो. ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे, भगवंताच्या दरबारी भजन पाहिजे. सगळ्यांना माहितीये माणूस येताना एकटाच येतो, जाताना एकटाच जातो. येताना रडतच येतो बघा, कुठले बाळ येताना रडतच येतं, आणि जाताना माणूस कशा अवस्थेत जातो ते प्रत्येकाने समजायचं. का असं नामस्मरण का गरजेचं आहे मंडळी, त्याच्यासाठी हा विषय बघा. कारण माणूस जाताना येताना कसा रडत येतो, जाताना रडत जात नाही बघा. त्याची पुण्याही चांगली असेल तर जाताना रडून मात्र नक्की जाईल बघा. पण त्याच्यासाठी त्याचं कर्म चांगलं असलं पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे तर तो माणूस येताना रडून जाईल बघा. एकदा आपण हे जग सोडून जेव्हा जाणार तेव्हा एक 4 माणसाच्या डोळ्यात तरी अश्रू पाहिजे तो, नाही का, नाहीतर या जगण्यालाच अर्थ नाही बघा. मग काय म्हणतोय घ्या, आणि हा आपला देह जन्माला आला भगवान. आणि भगवंताने दिलेला हा देह आहे मंडळी. आम्ही भजनिकाला म्हणताना आपण ह्या गोष्टीचं आम्हाला भान पाहिजे की हा देह आहे, हा भगवंताचा देह आहे, आणि भगवंताच्या नामामध्येच हा विलीन व्हायला पाहिजे बघा. आम्ही तर काही आहे ह्या गोष्टी आम्ही विसरत चाललोय, ही परंपरा विसरत चाललोय, संस्कृती विसरत चाललोय. हे भजन म्हणजे आम्ही आता मनोरंजनाचं साधन झालंय. आता काही लोक काही जण असं म्हणतात आम्ही तुमचं मनोरंजन करणार, मग तू हिला कसं आहे, भजन कोण करणार मग, आणि फक्त मनोरंजन करणार. आम्ही ह्या भजनाकडे मनोरंजनात्मकच बघतोय आता. हे आमचं दुर्दैव मंडळी. ज्या संतांचा वारसा आम्ही सांगतो, ज्या पंचरत्नांचा वारसा सांगतोय, त्यांनी आम्हाला काय दिलं. आता मुंडगेकर बुवा बसले, काय केलं त्याने, काय सांगितलं आपल्याला, त्यांनी इतर काही गोष्टी सांगितल्या नाही, पिक्चरची गाणी म्हटली नाही, नाही का. हे वारसा, हा वारसा आम्ही म्हणतोय बघा. पण कालानुरूप सगळं भजन म्हणजे काला येत असणे ना मग तसं बदललं पाहिजे, असं बदललं पाहिजे, पण किती बदललं पाहिजे हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे बघा. प्रत्येक भजनी बुवाने हे जर फक्त लक्षात ठेवलं की भगवंताने दिलेली जबाबदारी माझ्यावर आहे, भगवंताने दिलेली जबाबदारी माझ्यावर आहे, हे भजन करायला मला भगवंताने दिलेलं आहे, एवढं फक्त मंडळी फक्त कलावंताने आम्ही आठवण ठेवलं तरी खूप मोठं झालं बघा. म्हणून काय म्हणतोय, याच्यासाठी संगत चांगली असावी लागते, याच्यासाठी संगत चांगली असावी लागते. पहिली संगत आई वडिलांच्या नंतर गुरुची संगतीत राहायला पाहिजे बघा मंडळी. जोपर्यंत गुरुच्या संगतीत आम्ही काशीनाथ परमबुवांच्या आम्ही या मंडळामधून आम्ही त्याचे कोरस म्हणून आम्ही हळूहळू नावावर उपाला आलो आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आमचा राजेंद्र नाडेकर, नाडणकर, आमचा स्वप्नील कासरे किंवा इतर सगळे आमचे जयेश गाडी वगैरे सगळे हे सगळे आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आले बुवा. त्यामुळे आमचा भजनाचा खूप आदर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही भजन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, या अनेक लोकांचा ह्याचा अगदी
अगदी दिवस आयुष्यभर नोकरी धंदा सगळ्यात खेळण्यात कधी अगदी मग्न झालो आणि अगदी उतार वयात जेव्हा आता काठी टेकायची वेळ आली, तेव्हा हरिनाम आठवतं, तेव्हा भगवंत आठवायला लागला बघा. पण भगवंत पण तेवढं लय हुशारा, त्यामुळे काय कोणाला द्यायचं हे भगवंताच्या हातात असतं बघा, नाही का. म्हणून सांगतोय की तारुण्य जाईल हाती आपला काठी येईल, आणि शेवटी आपला हात देह आपण जेव्हा सोडून जाणार ना मंडळी, तेव्हा 4 पिढ्या तरी आपली आठवण राहायला पाहिजे. असं माणसाने काहीतरी कर्म करावं, नाही का. कारण आपण आपलं कुटुंब नेहमी आपल्या कुटुंबासाठी सगळं कष्ट करत असतो, पण जेव्हा माणूस कुटुंबासाठी जेवढा जगला तेवढे त्याची आठवण फक्त कुटुंबाने 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष वर्षांत होईपर्यंतच केल्या, त्याच्यानंतर आठवण नाही. पण जो समाजासाठी जगला, जो धर्मासाठी जगला, त्याची आठवण ही कायम निरंतर हा समाज ठेवत आहे, ही लोक ठेवत असतात बघा. म्हणून आपण हे कर्म, आपली समाजसेवा, आपली मातृपितृ सेवा, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे बघा मंडळी. भजन केलं म्हणजे आम्ही पण मोठे झाले, मी तर पण मोठं नाहीच आहे, त्याबद्दल वादच नाही, पण तरी सुद्धा ही सन्मानाची खुर्ची तुमच्यामुळे आम्हाला मिळते मंडळी बघा. म्हणून तुमच्या जो या ठिकाणी पुण्याचा एकदा आशीर्वाद घेतो आणि हा गजर संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी आमचे परम मित्र आबा रेडकर, सुफल परब आणि स्वप्नील मांजरेकर यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी स्वीकारतो. आमचे परम मित्र आहेत आणि आम्ही सगळे एकाच ग्रुपचे आहोत, नाही का, एकाच पक्षाचे आहोत आपण. आता किती, आता हे निवडणुकीत किती पक्ष, आपलं शेवटी एकच पक्ष, तो म्हणजे पितृपक्ष. त्याच्या पलीकडचा पक्षच नाही आपल्या कोणाकडे, लक्षात ठेवा. सगळ्यांना मनोरंजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा मंडळी बघा. वेळेचा अनुभव मी अभंग घेऊन या ठिकाणी थांबू का. टाळतो गजर घेतो तसं तुम्ही येईपर्यंत. हॅलो हॅलो. हॅलो या ठिकाणी हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी सन्माननीय शाखा क्रमांक 28 कार्यसम्राट आमदार अतुलजी भातळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आमच्या श्री गणेश प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. या आमच्या प्रथमच तानाजी नगरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या वाजवायच्या. सन्माननीय भावी नगरसेवक नितीनजी चव्हाण साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आमच्या श्री गणेश प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानत आहोत. सुद्या जय जय विठ्ठल रघुमाई, जय जय विठ्ठल रघुमाई.
ठिकाणी कैलासजी प्रकाश सावंत बुवा मालाड, कैलासजी हरिभक्त परायण शिवाजी महाराज बुतकर यांच्या स्मरणार्थ आमचे परममित्र दिलीप वराडकर यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करते. त्याचप्रमाणे आमचे कैलासजी प्रकाश सावंत बुवा आणि आमचे कैलासजी हरिभक्त परायण आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान शिवाजी बुतकर महाराज यांच्या पवित्र आणि पुण्याच्या आत्मा चिरशांती लाभो या भगवंताच्या प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे आमचे गुरुतुल्य बुवा कोचरे बुवा यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले ते सुद्धा स्वीकार करतोय आणि अभंगाला सुरुवात करतोय. रंग देवते माते तुझा विजय असो या अभंगाला तबला साथ करतोय सर्वांचा आवडता लाडका अभिनेता तेजस जांभवडेकर जो नात्याने माझा मेहुणा आहे आणि कार्यक्रमाच्या वतीने तो आज आलेला आहे. तर अष्टपैलू कलावंत आहे. जसा टीव्ही सिरियल सिनेमामध्ये तो दिसत असतो आम्हाला तसा भजन सुद्धा करतो, तबला सुद्धा वाजवतो, पक्वा सुद्धा वाजवतोय. आज हा योगायोग आलेला आहे नाही का, आता का योगायोगाचा दिवस आहे असं अभंग घेतोय बघा. सारे ग रे सारे ग पा ब ध ब ग प सा र ब ध ब रे ग ग रे सा रे सा आ या वस्त्रासी मिळतो एक सारखे नसती या वस्त्रासी मिळतो एक सारखे नसती जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल
धन्यवाद. या ठिकाणी आमचे परममित्र आणि सुप्रसिद्ध भजनकार उमेशजी वंजारे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे मनसे सहसंपर्क अध्यक्ष सन्मान ओंबळ आमचे शिरगावचे सुपुत्र सन्मान्य नितीनजी पवार आमचे परममित्र यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. आनंदाने स्वीकार करतो. एक छोटीशी एक काळवेची गवळण घेतो आणि संपवतो. हरे कृष्णा हरे गाना हरे कृष्णा हरे गाना हरे कृष्णा हरे गाना करू नको रे तू शिरदोरी करू नको रे तू शिरदोरी मला जाऊ दे नावासारी मला जाऊ दे नावासारी रे कृष्णा जाऊ दे नावासारी हरे 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 तुला सांगू रे मी की कृष्णा दयालू दाता मुका रत्ना दयालू दाता मुका रत्ना दयालू दाता मुका रत्ना तुझा रोज रोजचा खासान आता झाला आमचा वाटा आता झाला आमचा वाटा आता झाला आमचा वाटा शीत तुला रे मुकुंदा शीत तुला रे मुकुंदा करू नको अशी मस्करी करू नको अशी मस्करी मला जाऊ दे नावासारी मला जाऊ दे नावासारी आम्ही आंघोळीला जाता तुला कशी सोडी लुगडी तुला कशी सोडी लुगडी तुला कशी सोडी लुगडी हात धरीची ऐसा घट्ट हात धरीची ऐसा घट्ट माझी पिचली ती बांगडी माझी पिचली ती बांगडी माझी पिचली ती बांगडी तुझी खोड्यातली तू करशी आम्हा
या ठिकाणी नवदुर्गा प्रासादिक महिला भजन मंडळ आमच्या गुरु भगिनी सौ सीता घाडीगावकर यांच्याकडून या ठिकाणी 201 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिकाला स्वीकार करते. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुरेंद्र गोठणकर अर्जुन वराडकर यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय. हे कोण? हा. सुरेंद्र गोठणकर यांच्याकडून या ठिकाणी 150 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. हा, भाऊ आहेत माझ्या घरावर सुरेंद्र आमचे. त्याप्रमाणे आमचे मेवणे संदीप पोर्लेकर यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली धन्यवाद.